आमदार, खासदार, सरकार, पक्ष हे लय लांब विषय. तुमच्यात जर खरी धमक असेल ना, तुम्ही पांडुरंग तारकला सरपंच करून दाखवा. चॅलेंज आहे माझी इथून. त्याच्या काळामध्ये काल एक जयंतीला एका कुठल्या तरी मनोज जरांगे गेले आणि तिथं असं म्हणले त्यांनी की मी आता सरकार पाडणार आहे, पुतळे बसवायचं किंवा काय हे सगळे मुद्दे सुरू होते. दलित, मुस्लिम आणि मराठा एकत्र आले की मागे राहतो कोण? आणि एका मतदारसंघामध्ये दलित मुस्लिम मिळून 4-4 लाख मतदान आहेत, कोण निवडून येते बघून सरकार पाडून टाकू असं ते म्हणतात. सरकार का? त्यांना माझे एकच चॅलेंज आहे. हे सरकार लय लांब राहिलं. एखादा आमदार, खासदार, सरकार, पक्ष हे लय लांब विषय. तुमच्यात जर खरी धमक असेल ना, तुम्ही पांडुरंग तारकला सरपंच करून दाखवा. चॅलेंज आहे माझी इथून. म्हणजे अंतरवालीचं. हा, चॅलेंज आहे माझी. हे माझं वाक्य ध्यानात धरा. एक दिवस आहे का, हे रिपीट होणार म्हणजे होणार. पांडुरंग तारकला तुम्ही फक्त सरपंचच करून दाखवा. म्हणजे इतकी तुम्हाला शाश्वती गॅरंटी? गॅरंटी मला. मी तरी माझा उमेदवार तिथे डिक्लेअर करतो. त्याच्या विरोधात पांडुरंग तारकला म्हणा उभा राहा. तुम्ही जर खरे जरंगे पाटील जर असताना ना, खरं 96 कोळी पाटील असताना, तर पांडुरंग तारकला सरपंच करून दाखवतात. तर मंडळी, हे होते अमोल खुणे, मराठी महाराष्ट्र यांचे संपादक संग्राम धनवे यांनी त्यांच्या मुलाखतीतला हा काही भाग या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत. त्यांचं म्हणणं आहे की एका जयंतीला मनोज जरांगे हे गेले होते आणि त्यांनी असं म्हटलं आहे की आता सरकार पाडणार आहे, पुतळे बसवण्याचे आणि ह्या सगळ्या मुद्द्यांवरनं सध्या जे काही महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे गेले असता ते असं म्हणाले आहेत की दलित, मुस्लिम आणि मराठा हे सगळे एकत्र आले, मग आता राहतंय तरी कोण? आणि एका मतदारसंघामध्ये दलित, मुस्लिम मिळून 4-4 लाख मतदान आहे आणि कोण निवडून येतं हे बघू, सरकार पाडून टाकू असं ते म्हणतात. त्यावरती एक समंजस हास्य करत अमोल खुणे यांनी त्यांना एक ओपन चॅलेंज केलं. ते म्हणालेत की त्यांना माझं एक चॅलेंज आहे, हे सरकार, आमदार, हे सगळं खासदार, सरकार वगैरे हे सगळं बाजूला ठेवा. हा विषय तुमचा फार फुसका विषय. तुम्ही म्हणजेच मनोज जरांगे, तुम्ही फक्त पांडुरंग तारक जो आहे तुमच्या सोबतीचा आणि जो की अंतरवाली सराटी इथला जो पांडुरंग तारक आहे त्याला फक्त सरपंच करून दाखवा. हे माझं या ठिकाणाहून मी तुम्हाला चॅलेंज देतोय असं अमोल खुणे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर माझं वाक्य ध्यानात धरा. एक दिवस हे सगळं रिपीट होईल आणि तुम्हाला मध्ये जाऊन बसावं लागेल असं देखील या ठिकाणी अमोल खुणे यांनी म्हटलं. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय? मनोज जरांगे हे सरकार पाडण्याच्या गोष्टी करत असताना तुम्ही फक्त तुमच्याच सोबत असलेला पांडुरंग तारक याला सरपंच करून दाखवा असं चॅलेंज देणारे अमोल खुणे यांच्या म्हणण्याशी तुम्ही सहमत आहात का? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. व्हिडिओचे सौजन्य मराठी महाराष्ट्र संग्राम धनवे यांचं आहे.